Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.6 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 104 वर प्रॅक्टिस सेट 15.6 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत सॉल्व्ह करायला. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स पाहिले, त्यांचा एरिया कसा फाइंड आउट करतात त्यासाठीचे फॉर्म्युले अभ्यासले. आजच्या आपल्या या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे ते अभ्यासणार आहोत. पण त्याही आधी आपण क्लास 6 मध्ये असताना काय अभ्यासलेले आहे सर्कल बद्दल ते जरासं थोडक्यात रिवाइज करूयात. आता क्लास 7 मध्ये पुन्हा कशाला जायचंय तर हे पहा, काही बेसिक कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असतील ना तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करणे आपल्याला खूप इझी जाते. त्यामुळे चला थोडक्यात आपण क्लास 7 मध्ये असताना सर्कल बद्दल काय काय अभ्यासलेले आहे ते रिवाइज करूयात. हे पहा, हा सर्कल आहे बरोबर. आता सर्कलची डेफिनेशन सांगायची झाली तर काय सांगणार बरं. आता ही डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये वगैरे काही येणार नाही, तुमच्या जनरल नॉलेज साठी इथे मी सांगत आहे. अ सर्कल इज द सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन अ प्लेन ऍट द सेम डिस्टन्स. सेम डिस्टन्सलाच इक्विडिस्टन्स असे सुद्धा म्हणतात. फ्रॉम इट्स पॉइंट इन द सेंटर. सर्कलच्या सेंटरमध्ये आपण हे पहा अशा प्रकारे एक पॉइंट घेतो. आठवतंय ना तुम्हाला सर्कल आपण कसा ड्रॉ करतो. तुम्हाला का नाही आठवणार, किती इझी आहे. कंपासच्या मदतीने आपण सर्कल ड्रॉ करत असतो. सेंटर पॉइंट घेतो, इथे कंपासचं टोक ठेवतो आणि मग पेन्सिलने अशा प्रकारे आपण सर्कल ड्रॉ करत असतो, हो की नाही. मग त्या सर्कलवर असंख्य पॉइंट्स असतात. आता हे जे पॉइंट्स असतात ते या सेंटर पॉइंट पासून सेम डिस्टन्सवर असतात. सगळे पॉइंट्स सेम डिस्टन्सवर असतात. मग यालाच आपण काय म्हणतो, सर्कल असं म्हणतो. आता इथे हा जो सेंटर आहे त्या सेंटरला आपण नाव देऊयात पी. सेंटर म्हणजे काय, आताच आपण पाहिलं, ऑल पॉइंट्स ऑन द सर्कल आर ऍट सेम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर पॉइंट. सर्कलवर जितके असंख्य पॉइंट्स आहेत ते पॉइंट सेंटर पॉइंट पासून सेम डिस्टन्सवर असतात. आता त्याचबरोबर आपण रेडियस बद्दल सुद्धा अभ्यासलं होतं क्लास 7 मध्ये असताना. सांगा बरं रेडियस म्हणजे काय. इट्स द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल. सर्कलवर आपण कुठेही एखादा पॉइंट घेतला. हे पहा, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण एक पॉइंट घेऊयात. दिसला ना हा तुम्हाला रेड कलरचा पॉइंट. इथे एक पॉइंट घेऊयात आणि सेंटर पॉइंट पासून अशी एक लाईन और सेगमेंट आपण या पॉइंट पर्यंत ड्रॉ केली तर याला काय म्हणतात, याला म्हणतात रेडियस. आलं लक्षात. आता आपण डायमीटर म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासलं होतं. इट्स द डिस्टन्स अक्रॉस अ सर्कल थ्रू द सेंटर. हे पहा, आपण या सर्कलवर कुठेही, आता इथे एक पॉइंट घेतला आणि आणखी आपण इथे एक पॉइंट घेऊयात आणि या दोन्ही पॉइंट्सला जॉईंट करूयात. काय होतं ते पाहूयात. हे पहा, जॉईंट केल्यानंतर ही जी आपली लाईन आहे ती या सेंटर मधून पास होतीये म्हटल्यावर या लाईनला आपण काय म्हणतो, सर्कलचा डायमीटर असं म्हणत असतो. आता आणखी एक गोष्ट आपण अभ्यासली होती, सर्कलचा सर्कम्फरन्स. सांगा बरं मला, आठवते का तुम्हाला सर्कम्फरन्स म्हणजे काय. इट्स द डिस्टन्स अराउंड द सर्कल. सर्कलच्या अराउंडचं जे डिस्टन्स आहे, हे पहा, हे जे डिस्टन्स आहे सर्कलचं पूर्ण, त्याला काय म्हणतात, सर्कलचा सर्कम्फरन्स असं म्हणतात. आता आणखी बऱ्याचशा गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या, जसे की आता इथे पी क्यू आहे, या सर्कलचा रेडियस आहे बरोबर. आणि आता जर आपण इथे एक पॉइंट घेतला सर्कलवर, त्याला नाव देऊयात एस, आणि पॉइंट एस आणि सर्कलचा सेंटर यांना जर आपण जॉईन केलं तर एस पी काय आहे, एस पी सुद्धा काय आहे, रेडियस आहे. तर एस क्यू काय आहे सांगा बरं मला. एस क्यू इथे या क्षणाला डायमीटर तयार झालेला आहे. एस पी हा एक रेडियस आहे आणि पी क्यू हा एक रेडियस आहे. दोन रेडियसचा मिळून एस क्यू हा एक डायमीटर तयार झालेला आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, डायमीटर म्हणजे काय. डायमीटर मध्ये दोन रेडियस असतात. सो इथे डायमीटरला आपण लेटर डी ने डिनोट करत असतो आणि डायमीटर म्हणजेच 2 रेडियस. आणि रेडियस म्हणजे काय, आता पी क्यू हा एक रेडियस आहे, एस पी हा एक रेडियस आहे बरोबर. मग डायमीटरच्या किती रेडियस असतो, हाफ ऑफ डायमीटर, हो की नाही. आता इथे एस क्यू हा डायमीटर आहे बरोबर, पी क्यू हा रेडियस आहे, डायमीटरच्या हाफ रेडियस असतो सर्कलमध्ये. सो इथे आपण राईट करू शकतो रेडियस म्हणजेच हाफ ऑफ डायमीटर. यालाच आपण d/2 असे राईट करू शकतो. हे पहा ना,
1 इंटू डी किती झालं 1d डिवायडेड बाय 2. सो d अपॉन 2 असे राईट करू शकतो किंवा हाफ ऑफ डायमीटर असे राईट करू शकतो. आता सर्कलचा सर्कम्फरन्स कसा फाइंड आउट करायचा ते सुद्धा आपण क्लास 7 मध्ये असताना अभ्यासलेले होते, हो की नाही. सर्कम्फरन्सला आपण लेटर सी ने डिनोट करत असतो आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठीचे दोन फॉर्म्युले आपण अभ्यासले होते. कोणते तर 2 पाय आर आणि पाय डी. आता कधी 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि कधी पाय डी हा फॉर्म्युला यूज करायचा ते माहितीये ना तुम्हाला, आठवतंय का. जेव्हा सर्कलमध्ये रेडियस दिलेला असतो तेव्हा आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठी 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि जेव्हा सर्कलमध्ये डायमीटर दिलेला असतो आणि आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा असतो तेव्हा पाय डी हा फॉर्म्युला आपण यूज करत होतो. आता पायची व्हॅल्यू आठवते का तुम्हाला. येस, पायची व्हॅल्यू ही नेहमी कॉन्स्टंट असते. काय असते 22/7 और 3.14. पण बऱ्याचदा आपण पायची व्हॅल्यू 22/7 हीच घेत असतो. दोन्हीही सेम आहेत, फार किंचितसा असा डिफरन्स आहे, पण आपण पायची व्हॅल्यू ही 22/7 हीच घेत असतो. आता या वर्षी क्लास 8 मध्ये असताना आपण प्रॅक्टिस सेट 15.6 सॉल्व्ह करणार आहोत. मग या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय पाहणार आहोत तर सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. आता सर्कल बद्दल बरीचशी इन्फॉर्मेशन आपण रिवाइज केलेली आहे. डायमीटर म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय, सर्कम्फरन्स म्हणजे काय, ओके नाही. आता सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे माहितीये का तुम्हाला. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या. डायमीटर, डायमीटर म्हणजे काय 2r, 2 रेडियस. रेडियस म्हणजे काय हाफ ऑफ डायमीटर. सर्कम्फरन्स म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला. सर्कलची बाउंड्री लाईन त्याची लेंथ त्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स आणि तो फाइंड आउट करण्यासाठी आपण 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज करत असतो. पायची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असते 22/7 आणि सर्कलचा जेव्हा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण फॉर्म्युला यूज करतो पाय आर स्क्वेअर. कोणता पाय आर स्क्वेअर. चला आता प्रॅक्टिस सेट 15.6 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, मजा येणार आहे खूप. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे. रेडियाई ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज. आता इथे रेडियाई म्हणजे काय हे पहा. जेव्हा एक रेडियस असतो तेव्हा एक असतं तेव्हा रेडियस म्हणतो आपण, आणि जेव्हा आता इथे 3 रेडियस दिलेले आहेत ना म्हणून त्याला रेडियाई म्हटलेलं आहे. इतकाच काय तो फरक. सिंग्युलर रेडियस आणि प्लुरल रेडियाई. सो चला फर्स्ट सर्कलचा रेडियस दिलेला आहे 28 सेंटीमीटर्स. सो लेट्स राईट हियर रेडियस इज इक्वल टू 28 सेंटीमीटर्स. आता हे पहा आपल्याला रेडियस दिलेला आहे आणि रेडियस वरून सर्कलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला. कोणता पाय आर स्क्वेअर. सो चला राईट करून घेऊयात. नाव एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या तिथे फक्त आपल्याला. पायची व्हॅल्यू काय आहे 22/7, हो की नाही. सो 22/7 आणि आता या दोघांमध्ये कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय रेडियस किती आहे 28 सेंटीमीटर्स. सो आर चा स्क्वेअर दिलाय म्हणजे 28 चा स्क्वेअर आपल्याला इथे राईट करायचा आहे. चला सॉल्व्ह करूयात आता. 22/7 इंटू आता 28 चा स्क्वेअर म्हणजेच 28 इंटू 28 आहे. राईट करूया तिथे 28 इंटू 28. या 7 ने 28 ला आपण फार इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. 7 चा टेबल येतो ना तुम्हाला. 7 1s are 7 and 7 4s are 28. आता रिमेनिंग काय आहे इथे 22 इंटू 4 इंटू 28. 22 इंटू 4 किती होतात 22 इंटू 4 होतात 88. 88 इंटू 28. ओके चला आता हे आपल्याला काही तोंडी करता येणार नाहीये मग इथे रफ वर्क करूयात. 88 इंटू 28 केल्यानंतर ना प्रोडक्ट आपल्याला मिळतं 2464. लेट्स राईट हिअर 2464. झालं आपला आन्सर आलेला आहे इथे, हो की नाही. हे आपला आन्सर आहे. पण आता याला आपण फायनल आन्सर म्हणू शकतो का नाही. जर तुम्ही इतकंच राईट केलं तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत. इथे आपण सर्कलचा एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून स्क्वेअर लिहिणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर क्वेश्चन मध्ये युनिट काय दिलेला आहे सेंटीमीटर्स. सो इथे युनिट लिहिणं सुद्धा कंपल्सरी आहे.
आता इथे आपला हा क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला नेक्स्ट पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन मधील सेकंड सब क्वेश्चन. काय दिलेलं आहे? रेडियस 10.5 सेंटीमीटर्स. So let's write here radius is equal to 10.5 centimeters and we know that the formula of area of the circle काय आहे? पाय r square. पाय ची व्हॅल्यू 22/7 into r square. r काय आहे? 10.5. सो 10.5 चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये 22/7 इंटू, आता स्क्वेअर दिलाय की नाही इथे 10.5 चा, म्हणजेच 10.5 इंटू 10.5 आहे. राईट करून घेऊया तिथे. ओके, आता इथे मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण याचा स्क्वेअर का नाही काढत आहोत आणि तो का इथे राईट नाही करत आहोत. हे पहा, आपल्याला गोष्टी सोप्या करायच्यात, कॉम्प्लिकेटेड करायच्या नाहीत, आपल्याला कॅल्क्युलेशन इझी करायचे. म्हणून आपण काय करतो आता इथे स्क्वेअर आहे ना, मग चला 10.5 इंटू 10.5 इथे राईट करून घेऊयात आणि काही काटकूट करता येते का आपल्याला ते पाहूयात आणि मग आपलं कॅल्क्युलेशन इझी होणार आहे. त्यासाठी आपण इथे अशा प्रकारे राईट करत आहोत. आता 7 ने आपल्याला 10.5 ला डिवाइड करता येतं का? चला पाहूयात. आता इथे 5 आहे की नाही युनिट प्लेसवर, सो मे बी करता येऊ शकतं. सो 7 1 जार 7. आता इथे 10 आहे, सो 7 1 जार 7. 3 रिमेनिंग राहिले आणि इथे हा 5 आहे, मग किती झाले? 35. पण त्याही आधी इथे एक डेसिमल पॉइंट आहे, मग डिव्हिजन करते वेळी हा जो डेसिमल पॉइंट आहे तो देऊन घ्यायचा. इथे 35 झाले होते की नाही आपले, मग 7 5 जार 35. 1.5 आलेला आहे इथे आपला क्वोशंट. आता हे पहा, इथे रिमेनिंग काय काय आहे ते खाली राईट करून घेऊयात. सो 22 इंटू 1.5 इंटू 10.5. ओके, आता 22 इंटू 1.5 करून घेऊयात आपण. सो रफ वर्क. तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा डेसिमल पॉइंट येत असतो त्याचं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा आपल्याला आपण जे साधं मल्टिप्लिकेशन करत असतो ना त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं असतं आणि मग डेसिमल पॉइंट कुठे आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा क्वेश्चन मध्ये. हे पहा, आता डेसिमल पॉइंट इथे आहे की नाही, याच्यानंतर किती डिजिट्स आहेत? तर फक्त 1 डिजिट आहे. सो जे फायनल प्रोडक्ट येतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून द्यायचा असतो एक डेसिमल पॉइंट. सो इथे आपला आन्सर आलेला आहे 33.0. आता पॉइंट नंतरच्या झिरोची काही व्हॅल्यू आहे का? नाही. सो इथे आपलं प्रोडक्ट काय आलेलं आहे? 33. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 33. मग 33 इंटू 10.5 आपल्याला करावं लागेल. चला मल्टिप्लिकेशन करूयात पुन्हा. 10.5 इंटू 33. साधं मल्टिप्लिकेशन करून घेतलंय, आधी आपण डेसिमल पॉइंट दिलेला नाहीये आणि प्रोडक्ट आपला आलेला आहे मग 3465. आता डेसिमल पॉइंट क्वेश्चन मध्ये देऊन घेऊयात. इथे डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे की नाही, सो फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून द्यायचा आहे डेसिमल पॉइंट. आपला आन्सर आलं 346.5. राईट करून घेऊया तिथे 346.5. आता पुढे काय करायचं आहे? सर्कलचा एरिया आहे हा, सो इथे राईट करायचं आहे स्क्वेअर आणि युनिट काय आहे? सेंटीमीटर्स. सो लेट्स राईट हिअर सेंटीमीटर्स. कळालं? चला पाहिलं किती इझी आहे. आता आपण हा थर्ड सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हा तुमचा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करायचा आहे आणि करेक्ट सॉल्व्ह केलंय की नाही ते पाहण्यासाठी पुन्हा व्हिडिओमध्ये यायचं आहे. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करून ठेवा आणि ज्यांना अजूनही कळलेलं नाहीये त्यांनी पाहिलं तरीही चालणार आहे, नो प्रॉब्लेम. हे पहा, आता इथे रेडियस आहे 17.5 सेंटीमीटर्स, राईट. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा. काय आहे? पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7. आर काय दिलेला आहे? 17.5. स्क्वेअर आहे ना, सो विसरायचं नाहीये. सो 17.5 स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये 22/7 इंटू स्क्वेअर आहे की नाही इथे, मग 2 वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. 17.5 इंटू 17.5. आता या 7 ने आपण 17.5 ला डिवाइड करू शकतो का? पाहूयात. 7 1 जार 7. 7 2 जार 14. 14 नंतर 17 पर्यंत किती होतात? 15 16 आणि 17. 3 राहिले. मग 7 5 जार 35. पण काही आधी डेसिमल पॉइंट देऊन घेऊयात आणि 7 5 जार 35. आता रिमेनिंग काय काय आहे ते खाली राईट करून घेऊयात. ओके, राईट करून झालेलं आहे. आता रफ वर्क करायचे आपल्याला. 22 इंटू 2.5. साधं मल्टिप्लिकेशन करून घेतलं, प्रोडक्ट फाइंड आउट केलं. आता डेसिमल पॉइंट देऊन घेऊयात क्वेश्चन मध्ये. डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे, मग प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून देऊन घ्यायचा आहे डेसिमल पॉइंट. काय आन्सर? 55. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर आलेला आहे 55. हा नंबर राहिलाय ना मल्टिप्लाय करायचा. चला मल्टिप्लाय करून घेऊयात. 17.5 इंटू 55. साधं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं हे प्रोडक्ट आलेलं आहे. प्रोडक्ट आल्यानंतर देऊन घ्यायचं आहे क्वेश्चन मध्ये डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट नंतर
किती डिजिट्स आहेत तर फक्त 1 डिजिट आहे. सो फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडायचं आहे आणि देऊन घ्यायचा आहे डेसिमल पॉइंट. ओके, चला फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात. 962.5 स्क्वेअर एरिया आहे ना, सो स्क्वेअर युनिट काय सेंटीमीटर. सो अशा प्रकारे इथे आपला हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात आता आपण. सो सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. लक्षात घ्या, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. काय दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते समजून घ्या. इथे सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे सर्कलचा डायमीटर. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट सर्कलचा एरिया 176 स्क्वेअर सेंटीमीटर्स. आता हे पहा, इथे काही वेगळा फॉर्म्युला अप्लाय करायचा का तर नाही. जो फॉर्म्युला आपला एरियाचा आहे, सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा, तोच फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. हे पहा, इथे एरिया काय दिलाय 176 स्क्वेअर सेंटीमीटर्स आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया आहे 176 स्क्वेअर सेंटीमीटर्स दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, तो इथे ऍज इट इज राईट करून घेतला. इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू, आर म्हणजे काय रेडियस, रेडियस दिलाय का आपल्याला, नाही दिला की नाही, मग इथे आर स्क्वेअर ऍज इट इज राईट करून घेणार. आता हे पहा, लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्यापैकी काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की अरे इथे तर डायमीटर विचारलेला आहे, मग इथे रेडियस आहे, मग डायमीटर कसं. पण तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे की रेडियसच्या डबल असतो डायमीटर. या दोघांचंही कनेक्शन आहे. एकदा का आपल्याला रेडियस मिळाला की फार इझिली आपण डायमीटर फाइंड आउट करू शकतो. जर एखाद्या सर्कलचा रेडियस 2 आहे तर डायमीटर किती असणार आहे, रेडियसच्या डबल किती 4. जर 8 आहे रेडियस सर्कलचा तर डायमीटर किती असणार आहे, 8च्या डबल 16. इझी आहे की नाही. मग आता इथे आपण सगळ्यात आधी हा जो रेडियस आहे ना तो फाइंड आउट करूयात आणि त्याच्या मदतीने डायमीटर तर आपोआप येतोच आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात आता. हे पहा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. आपण सर्कलचा एरिया राईट केला, पायची व्हॅल्यू राईट केली, इंटू आर स्क्वेअर राईट केलेला आहे. आता हे पहा, आपल्याला आर ची व्हॅल्यू हवी आहे, बरोबर. म्हटल्यावर आर स्क्वेअरला एकट्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार, तरच आपल्याला व्हॅल्यू मिळेल ना आरची. मग त्यासाठी 22/7 ला जावं लागणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. पण आता लेफ्ट हँड साईडला तर तो जाईल, पण असंच जाईल का, नाही. तुम्हाला माहित आहे, जेव्हा कधी एखादा नंबर त्याची साईड चेंज करत असतो, म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जात असतो किंवा लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जात असतो, तेव्हा त्याचं साईन मात्र चेंज होत असतं. मग आता इथे जे डिव्हिजन मध्ये आहे ते जाऊन बसतं येस मल्टिप्लिकेशन मध्ये, जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते जाऊन बसतं डिव्हिजन मध्ये. आता इथे तुम्ही म्हणाल मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे, हे पहा, मल्टिप्लिकेशन मध्ये इथे 22 नाहीये, पण हा न्यूमरेटर आहे की नाही 22 आणि 7 काय आहे डिनॉमिनेटर आहे. मग यांचं उलट पुलट होणार, 7 जाणार न्यूमरेटर मध्ये आणि 22 येणार डिनॉमिनेटर मध्ये. 7 इथे डिवाइड होतोय, मग इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होणार आहे. कळलं ना. मग चला राईट करून घेऊयात, उलट पुलट करायचं आपल्याला फक्त. सो 176 ऍज इट इज आपण राईट केलं. हा जो डिनॉमिनेटर मध्ये 7 आहे तो इकडे काय होणार, डिवाइड होतोय की नाही, इकडे न्यूमरेटर मध्ये जाणार, इथे डिवाइड होतोय म्हणजे इकडे मल्टिप्लाय होणार तो. सो इंटू 7 आणि हा जो 22 आहे तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये जाऊन बसणार. कळालं. इज इक्वल टू आर स्क्वेअर ऍज इट इज. चला आता 22 ने आपल्याला 176 ला डिवाइड करता येतं का ते पाहूयात. 22 1 जार 22 टेबल येतोय ना, येस. अँड 22 8 जार 176. 8 7 जार किती, 8 7 जार येस 8 7 जार 56 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथे आर स्क्वेअर इज इक्वल टू 56 आलेला आहे. आपल्याला आर स्क्वेअर हवाय का, नाही. आपल्याला आर हवा आहे. आर म्हणजे काय, आपला रेडियस हवाय ना. रेडियस मिळाला तरच आपल्याला डायमीटर शोधता येणार आहे. सो आपल्याला रेडियस हवाय. मग रेडियस हवाय म्हटल्यावर या स्क्वेअरचं काय करायचं, मग त्यासाठी आपण काय करूयात, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊयात. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड.
आता स्क्वेअर रूट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, मी वारंवार सांगतेय तुम्हाला. स्क्वेअर रूट म्हणजे काय की एखादा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. आता 2 चा स्क्वेअर काय 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट काय, 4 चा स्क्वेअर रूट आहे 2. आलं लक्षात. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, स्क्वेअर रूट म्हणजेच हे पहा अशा प्रकारे आपण रॅडिकल साइन यूज करत असतो. यालाच स्क्वेअर रूटचं साइन असं हे म्हटलं जातं. सो हे पहा इथे स्क्वेअर रूट घेतलं. आता तुम्हाला तर माहित आहे हे रॅडिकलचं साइन आणि स्क्वेअर एकत्र कधीच आपण राईट करत नाही. सो हे कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे आर. सो आर इज इक्वल टू काय आलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 56 सेंटीमीटर्स. आता इथे सेंटीमीटर का राईट केलं, कारण आपला युनिट सेंटीमीटर आहे म्हणून. आर म्हणजे काय रेडियस. सो इथे आपल्याला रेडियस काय मिळालेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 56. फाइंड आउट काय करायचं आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. सो इथे आपण राईट करूयात. नाव डायमीटर इज इक्वल टू, सांगा बरं डायमीटर म्हणजे काय 2 रेडियस हो ना. सो 2r. सो 2r आपल्याला काय मिळालेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 56. लेट्स राईट हियर इनटू स्क्वेअर रूट ऑफ 56. ओके. आता या दोघांना आपण हे मल्टिप्लिकेशनचं साइन इग्नोर करून सुद्धा राईट करू शकतो. जसे की हे पहा 2 स्क्वेअर रूट ऑफ 56. आता इथे आपल्याला कोणते युनिट राईट करावं लागणार आहे सेंटीमीटर्स. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. 176 स्क्वेअर सेंटीमीटर्स इतका एरिया असणाऱ्या सर्कलचा डायमीटर 2 स्क्वेअर रूट 56 सेंटीमीटर्स आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर्स. काय आहे हा सर्कलचा एरिया आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे सर्कलचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे सर्कलच्या एरियाचा. काय आहे तो फॉर्म्युला एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया दिलाय की नाही सर्कलचा हा इथे, तो इथे राईट करून घेऊयात. इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू नाहीये. सो आर स्क्वेअर ऍज इट इज राईट करून घेतलं. आता आपल्याला आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर आर स्क्वेअरला एकट्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार बरोबर, आणि 22/7 ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. पण जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की जेव्हा एखादा नंबर त्याची साईड चेंज करतो तेव्हा त्याचं साईन मात्र अपोजिट होत असतं. म्हणजे जे डिव्हिजन मध्ये असतं ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसतं, जे मल्टिप्लिकेशन मध्ये असतं ते डिव्हिजन मध्ये जाऊन बसतं, जे ऍडिशन मध्ये असतं त्याचं सबट्रॅक्शन होतं, जे सबट्रॅक्शन मध्ये असतं त्याचं ऍडिशन होत असतं. सो आता इथे 7 डिवाइड होतोय की नाही, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा मल्टिप्लाय होणार. सो 394.24 ऍज इट इज इथे येणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. 7 आपण इकडे पाठवत आहोत. सो 7 जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये आणि 22 जाणार डिनॉमिनेटर मध्ये, त्याचं डिव्हिजन मध्ये चेंज होणार. डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर ऍज इट इज. आता 22 ने आपण या नंबरला डिवाइड करता येतं का ते पाहूयात. हे पहा अशा प्रकारे मी इथे डिव्हिजन करून घेतलेलं आहे. डिव्हिजन केल्यानंतर इथे रिमाइंडर 0 आलाय आणि कोशंट आलेला आहे 17.92. सो चला डिवाइड करूयात. इथे आपण राईट करून घेऊयात 17.92. 17.92 इंटू 7 आता इथे रिमेनिंग आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात इज इक्वल टू आर स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. इथे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला हे आलेलं आहे, पण डेसिमल पॉईंट अजून आपला रिमेनिंग आहे. सो डेसिमल पॉईंट देऊन घेऊयात प्रोडक्ट मध्ये. मग डेसिमल पॉईंट कुठे येणार, इथे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत हो ना. मग प्रोडक्ट मध्ये राईट हँड साईडने 2 डिजिट सोडायचे आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉईंट. सो हे झाले आपले फायनल प्रोडक्ट. लेट्स राईट हिअर 125.44 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हे पहा इथे आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचा आहे बरोबर, आणि इथे रेडियसचा स्क्वेअर मिळालेला आहे आपल्याला आणि तोही डेसिमल मध्ये मिळालाय. मग या डेसिमलला आपण इथून घालवू शकतो का, तर हो घालवू शकतो. आपण प्रयत्न करून पाहूयात. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. मग यालाच आपण फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कसं राईट करतो, तर डेसिमल पॉईंट काढून टाकतो आणि 2 डिजिट्स आहेत म्हणून डिव्हिजन डिनॉमिनेटर मध्ये 1 वर देतो 2 झिरोज. सो हा नंबर आता इथे आपल्याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आपण करून घेतलेला आहे इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हे पहा इथे आपल्याला आर ची व्हॅल्यू हवी आहे, म्हणजे रेडियस हवा आहे, रेडियसचा स्क्वेअर नकोय. म्हणून आपण काय करूयात इक्वल टूच्या दोन्ही साईडला स्क्वेअर रूट्स घेऊयात. स्क्वेअर रूट म्हणजे ते कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. जर आपण इथे स्क्वेअर रूट घेतला
तर आपल्याला काय राईट करता येणार आहे, आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे, काय येणार, आर ओनली. पण आपल्याला दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, म्हणून या स्टेपमध्ये आपण राईट करूयात अशा प्रकारे रॅडिकल साइन मध्ये 12,544 डिवायडेड बाय 100 स्क्वेअर रूट मध्ये इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर. आणि आता तुम्हाला तर माहित आहे हे रॅडिकलचं साइन आणि स्क्वेअर एकत्र कधीही नांदत नाहीत. सो इथे रिमेनिंग काय आहे, आर, बरोबर. आणि आता इथे यांचा स्क्वेअर रूट काय आहे सांगा बरं मला. स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करतो आपण, या आधी पण मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा असतो. हे पहा, आता इथे 12,544 चा स्क्वेअर रूट आपल्याला राईट करायचा आहे, बरोबर. म्हणजे हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग त्यासाठी आपण काय करतो, या नंबरचे प्राईम फॅक्टर्स राईट करून घेत असतो. हे पहा, हे सगळे प्राईम फॅक्टर्स आहेत 12,544 चे. आता काय करायचे, हे जे सगळे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत त्यांना इथे अशा प्रकारे राईट करून घ्यायचे. राईट केल्यानंतर 2 चे पेअर करायचे, हा एक पेअर, हा एक पेअर, हा एक पेअर, हा एक, आणि आता 7 चा हा एक पेअर. प्रत्येक पेअर मधून एक नंबर बाहेर काढायचा. सो इथून या पेअर मधून हा 2 आला, या पेअर मधून हा 2 आला, या पेअर मधून हा 2, या पेअर मधून हा 2, आणि आता या पेअर मधून हा 7 आला. आता यांचे मल्टिप्लिकेशन करायचे, किती येणार, 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 7s are 112. सो 112 आहे 12,544 चा स्क्वेअर रूट. आलं लक्षात. म्हणजे जर आपण 112 इंटू 112 केलं की आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. सो या नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला मिळालेला आहे. न्यूमरेटरचा 100चा स्क्वेअर रूट काय आहे, किती इझी, काय येणार, 10. 10 इंटू 10 100. सो यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. आता हे रॅडिकलचं साइन निघून जाणार कारण आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट केलेले आहे तिथे. सो 112 अपॉन 10 इज इक्वल टू आर. आता हे पहा, 112 अपॉन 10 लाच आपण डेसिमल मध्ये कशा प्रकारे राईट करू शकतो. आधी आपण इथे काय केलं, सुरुवातीला डेसिमलला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता इथे फ्रॅक्शन फॉर्मला पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करूयात. असं आपण काय करतोय, कारण आपले कॅल्क्युलेशन्स इझी व्हावेत यासाठी. आता हे पहा, रेडियसला आपण अशा प्रकारे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आता नाही राईट करू शकत ना, आपल्याला डेसिमल मध्ये सांगावं लागेल की रेडियस इतका आहे, म्हणून आपण याला डेसिमल फॉर्म मध्ये पुन्हा कन्वर्ट करूयात. आता डिनॉमिनेटर 10 आहे म्हटल्यावर 1 वर किती झिरो आहे, 1 झिरो आहे. मग डेसिमल पॉइंट कुठे लागणार, न्यूमरेटर मध्ये. न्यूमरेटर मध्ये हा जो 112 नंबर आहे ना, त्याच्या राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून, 1 डिजिट सोडून का, कारण 1 वर 1 झिरो आहे म्हणून. सो 11.2 येणार आहे आपला रेडियस. कळलं, रेडियस आला इतका. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, डायमीटर. डायमीटर हा रेडियसच्या किती असतो, डबल असतो. सो लेट्स राईट हिअर. नाव डायमीटर इज इक्वल टू 2r. 2 इंटू रेडियस किती आहे, 11.2. मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे पहा, 2 2s are 4, मग 2 1s are 2, 2 1s are 2. इथे डेसिमल पॉइंट आहे 1 डिजिट सोडून. सो इथे पण राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून दिला डेसिमल पॉइंट. सो 22.4 सेंटीमीटर्स झाला आपला या क्वेश्चनचा डायमीटर. कळालं. चला नेक्स्ट पाहूयात. आता क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट सब क्वेश्चन. ओके, इतका काय दिलेला आहे आपल्याला, सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि डायमीटर फाइंड करायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला तर लर्न आहे, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, तो ऍज इट इज इथे राईट करून घेतला. इज इक्वल टू पायची व्हॅल्यू राईट केली इंटू आर स्क्वेअर. आता आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर 22/7 ला जावं लागणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. मग कशा प्रकारे जातो, 7 जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये आणि 22 जाणार डिव्हिजन मध्ये. इज इक्वल टू आर स्क्वेअर. 22 ने 12,474 ला डिवाइड करूयात. हे पहा, डिव्हिजन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 567. हे पहा, इथे कम्प्लीट डिव्हिजन मी करून ठेवलेलं आहे.
क्वेश्चन आलेला आहे 567, तोच इथे आपण इथे राईट केलेला आहे. आता 567 इंटू 7 रिमेनिंग आहे ना, सो मल्टिप्लिकेशन करूयात आर स्क्वेअर. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना 3969 आपलं आन्सर आलेलं आहे इथे इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर इज इक्वल टू एवढी व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला आर स्क्वेअर नको आहे, आपल्याला काय पाहिजे, आर पाहिजे. आर म्हणजेच काय, रेडियस. म्हणून आपण काय करूयात, आता दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ 3969 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर. आता तुम्हाला माहित आहे हे रॅडिकलचं साइन आणि स्क्वेअर एकत्र कधीच नसतात, सो हे दोन्ही कट होऊन जाणार, रिमेनिंग आर. आता 3969 चा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा, इझी आहे, तुम्हाला माहित आहे. आपण काय करतो, प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करतो, हो ना. आणि प्राईम फॅक्टर्स इथे आपल्याला मिळाल्यानंतर त्यांचे पेअर्स तयार करतो. हा एक पेअर, हा एक पेअर आणि हा एक पेअर. आता सगळ्यात आधी आपण काय करूयात, हे प्राईम फॅक्टर्स ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात आणि प्रत्येक पेअर मधून एक एक नंबर बाहेर काढूयात. आणि जेव्हा प्रत्येक पेअर मधून एक एक नंबर बाहेर येईल तेव्हा हे रॅडिकलचं साइन गायब होऊन जाणार. सो हे पहा, इथे या पेअर मधून एक 3 बाहेर आला. आता या पेअर मधून एक 3 बाहेर काढा, या पेअर मधून एक 7 बाहेर काढा, इज इक्वल टू आर. 3 3s आर 9, 9 7s आर 63 इज इक्वल टू आर. आता आर म्हणजे आपला रेडियस आहे, किती आला, 63 आला. फाइंड आउट काय करायचंय, डायमीटर. डायमीटर रेडियसच्या डबल असतो, आपल्याला माहित आहे. राईट करून घेऊया तिथे, डायमीटर इज इक्वल टू 2r. सो 2 इंटू आर काय आहे, 63 सेंटीमीटर्स. सो मल्टिप्लाइड बाय 63. मल्टिप्लिकेशन करा, 2 3s आर 2 3s आर 6, ओके नाही, आणि 2 6s आर 12. सो 126 सेंटीमीटर्स काय आलेला आहे, आपला डायमीटर आलेला आहे. अशा प्रकारे इथे आपला हा क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.